विणकाम द मराठी नीट्स अँड पर्ल्समध्ये आपले स्वागत आहे. दोन सुयांचे विणकाम करताना काही टाके सुईवर आधी तयार करावे लागतात. यालाच इंग्रजीमध्ये कास्ट ऑन असे म्हणतात. अनेक पद्धतीने असे नवीन टाके सुईवर तयार करून घेता येतात. आपल्याला काय विणावयाचे आहे त्यानुसार कुठल्या प्रकाराने हे नवीन टाके सुईवर तयार करायचे हे ठरवावे लागते. नीटेड, केबल, जर्मन, टॅब्युलर, लॉंग टेल अशा अनेक प्रकारचे टेक्निक्स उपलब्ध आहेत. आज आपण पाहणार आहोत ते सरळ टाका पद्धतीचे म्हणजे नीटेड कास्ट ऑन टेक्निक. सुरुवातीस आपण स्लिप नॉट घालून घ्यायची आहे. स्लिप नॉट कशी घालायची हे शिकण्यासाठी व्हिडिओवर असणाऱ्या लिंकवर आपण क्लिक करू शकता. ही स्लिप नॉट आता आपण सुईवर घ्यायची आहे. शेपटीकडील धागा ओढून घ्यायचा. फार घट्ट पण नाही आणि फार सैलही नाही. असे करताना धाग्याच्या शेपटीकडील बाजू आपल्या विरुद्ध दिशेला आणि वर्किंग धागा म्हणजेच वर्किंग यार्न आपल्या बाजूस असेल याची दक्षता घ्यायची आहे. ही सरकती गाठ म्हणजेच स्लिप नॉट हा आपला विणकामाचा पहिला टाका असतो. नीटेड कास्ट ऑन या पद्धतीमध्ये या पहिल्या टाक्यापासून दुसरा आणि दुसऱ्या टाक्यापासून तिसरा असे टाके तयार करायचे असतात. ही सुई डाव्या हातात धरून व दुसरी सुई म्हणजेच उजव्या हातातील सुईचे टोक स्लिप नॉटच्या खालच्या बाजूला मागून पुढच्या दिशेस न्यायचे आहे. दोन सुयांमध्ये इंग्रजी व्ही तयार होतो. आता वर्किंग धागा खालच्या म्हणजे उजव्या हातातल्या सुईवर घड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने गुंडाळून घ्यायचा आहे. उजव्या हातातील सुई या नवीन गुंडाळलेल्या धाग्यासकट स्लिप नॉट मधून बाहेर काढून घ्यायची आहे. हा तयार झाला आपला नवीन टाका. हाच टाका डाव्या हाताच्या सुईवर स्थलांतरित करून घ्यायचा आहे. पुढच्या प्रत्येक नवीन टाक्यास आधीच्या टाक्यातून तयार करत जायचे आहे. दोन सुयांच्या विणकामामध्ये सरळ किंवा साधा आणि उलट असे दोनच टाके असतात. या सरळ म्हणजे नीट आणि उलट म्हणजे पर्ल या टाक्यांच्या वेगवेगळ्या वापराने निरनिराळी डिझाईन्स तयार होतात. नीटेड कास्ट ऑनने घट्ट विण तयार होते. आपण स्कार्फ विणताना नीटेड कास्ट ऑनचा वापर करू शकतो. पण तेच सॉक्स विणताना अशा प्रकारची घट्ट विण घातल्याने सॉक्स पायात घालताना त्रासदायक होते. अशा प्रकारे हवे तेवढे टाके सुईवर घालून घ्यायचे. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स लिहा आणि शेअर करा. पाहत रहा विणकाम द मराठी नीट्स अँड पर्ल्स.